तर काय सांगणार आज किती महत्वाचा दिवस होता? आज महत्वाचा दिवस यासाठी आहे, महाराष्ट्राचे नेते ज्यांनी एक है तो सेफ है हा मोदींनी दिलेला मंत्र यशस्वीरित्या या ठिकाणी राबवला. ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. 13 कोटी जनतेची ही इच्छा होती. तमाम मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, दलित असेल, 12 बलुतेदार असतील, या सगळ्यांची इच्छा होती या राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी करावं. त्यामुळे आजचा दिवस त्यासाठी महत्त्वाचा होता की तो पुन्हा आलेला आहे. देवेंद्रजी गेल्या वेळी म्हणाले होते, मेरा पानी उतरता देख किनारे घर मत बसा लेना, समुंदर हूँ फिर लौट कर आऊंगा. त्याप्रमाणे ते पुन्हा आलेले आहेत महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी. या तमाम महाराष्ट्रातील गावखेडे जे आहे ते पाणीयुक्त करण्यासाठी. त्यामुळे या महाराष्ट्राच्या विकासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. लाडकी बहिणीने भरभरून आशीर्वाद दिलेले. नाही, देवाभाऊंचं ते त्यासाठीच आहे ना, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे ते देवाभाऊ आज मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्या बहिणींना आज खरा आनंदी झाला असेल आणि आपला भावाने आज शपथ घेतलेली. त्यामुळे बहिणींचा जो या पुढचा प्रत्येक दिवाळी असेल, दसरा असेल, प्रत्येक दिवस दिवाळी असेल, दसरा असेल असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही प्रिय बहिणी काय सांगणार तुम्ही? आम्हाला भले व्हाईट कार्ड असल्यामुळे आम्हाला पैसे मिळाले नाही, पण ऑरेंज कार्डवाल्यांना पैसे मिळाले त्यासाठी आम्ही खूप खूप खुश आहे. आम्ही स्वतः 200 300 फॉर्म भरलेले आहेत महिलांसाठी की जेणेकरून सगळ्यांना जे सरकारकडनं मिळतंय ते गरीब लोकांना, गरीब महिलांना मिळतात या आशाने आम्ही खूप काम केलंय. आणि त्या बहिणींना पैसे मिळाल्याबद्दल आम्हाला खूप 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 आनंद आहे. आणि त्या बहिणींना पैसे मिळाल्यामुळे आज आमचे देवा भाऊ मुख्यमंत्री बनलेत आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो. अभिमान आहे. असं वाटत नाही का देवाभाऊला सगळे बहिणीला भरभरून आशीर्वाद दिले? खूप खूप आभार आहेत. आणि म्हणूनच आम्हाला देवा भाऊ आले.